आज आपण होळी स्पेशल पुरणाची संपूर्ण थाळी करणार आहोत. पण ही पुरणाची थाळी जरा वेगळी आहे कारण आजची ही थाळी विदर्भ स्पेशल आहे किंवा माझ्या घरी जशी पुरणाची थाळी करतात ना तशी मी इथे दाखवणार आहे. आमच्याकडे पुरणाच्या थाळीमध्ये कटाची आमटी किंवा बटाट्याची भाजी वगैरे नसते. तर चमचमीत झणझणीत वांग्याची रस्सा भाजी किंवा मसाला वांगा पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर डाळीचे खुसखुशीत, कुरकुरीत वडे केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दह्याची आंबट अशी कढी. आणि पुरणाच्या थाळीमध्ये जर कढी नसेल तर ती थाळी अपूर्णच असते. सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुरणपोळी. ती पण विदर्भ स्टाईल. भरपूर पुरण भरलेली गुबगुबीत पुरणपोळी. तर ही पुरणपोळीची रेसिपी मी या व्हिडिओच्या आधी शेअर केलेली आहे. ती जर बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. चला तर आज होळीच्या निमित्ताने ही विदर्भ स्पेशल पुरणाची संपूर्ण थाळी तयार करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशा रेसिपीज सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण मसाला वांगी किंवा ही भरली वांगी करू. तर त्यासाठी मी थोडं साहित्य काढून घेतलं आहे ज्याचा मसाला आपल्याला तयार करून हा वांग्यामध्ये भरायचा आहे. तर इथे मी शेंगदाणे आणि तीळ घेतला आहे, थोडंसं गूळ घेतला आहे. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि या सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि याची पावडर तयार करून घेऊ. आता ही पावडर आपण या प्लेटमध्ये काढू. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला तो पण यामध्ये घालू आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ. तर यामध्ये पाणी वगैरे किंवा तेल सुद्धा घालायची गरज नाही. आता या कांद्याला जे काही पाणी सुटतं ना त्याच्यामुळेच हा मसाला सगळा एकत्र होतो. आणि आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरूया. तर मी इथे 1/2 किलो वांगे घेतले आणि या पद्धतीने ही कट करून घेतले आहे. याचे असे 4 म्हणजे असं फक्त कट मारून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मस्त मसाला भरून घेतला आहे. भरपूर मसाला भरायचा आणि याच पद्धतीने सगळ्या वांग्यांना पण मी मस्त असे मसाला भरून घेतला. आता एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये हे भरलेली वांगी आहे ना ती घालायची आणि यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं छान शिजवून घ्यायची. इथे 2-3 मिनिटं झालेले आहे. तर आता वांगी आपण 2-3 मिनिटं छान परतवून घेतली आणि आता परत याला एकदा छान मिक्स करू. आणि आता इथे ना मसाला थोडासा करपायला लागतो किंवा खाली जर चिटकत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं. तर मी इथे 1/2 कप इतकं पाणी घातलं आणि परत याला झाकून 5 ते 6 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. तर इथे 5-6 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जे आपण पाणी घातलेलं होतं ते पण कमी झालेलं आहे आणि वांगी पण शिजत आलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला जितका रस्सा पाहिजे ना त्या पद्धतीने तेवढं पाणी घालायचं. तर मी इथे अर्धा कप इतकं पाणी घातलं. पाणी खूप पण घालू नका, खूप पातळ पण करू नका किंवा खूप घट्ट पण ठेवू नका. त्यानंतर आता याला परत मी झाकून 3-4 मिनिटं शिजवून घेतलं आणि मस्त वांगी शिजली आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि आपली ही मसाला वांगी किंवा भरली वांगी तयार आहे. आता आपला थाळीचा दुसरा पदार्थ तयार करूया. तर इथे मी मिक्स डाळीचे वडे तयार करणार आहे. तर त्यासाठी अर्धी वाटी या 5 डाळी घेतल्या आहे. ज्यामध्ये सालीची मुगाची डाळ घेतली, मसूर डाळ आहे, चना डाळ आहे, मटकी आहे किंवा मटकीची डाळ असते ना ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी लाखोरीची डाळ घेतली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही तूर डाळ वगैरे असेल ती पण घेतली तरी चालेल. त्यानंतर आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं. तर मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, पाणी हे सगळं काढून घेतलं आणि आता याला आपण 1 तास भिजत ठेवू. तर हे बघा इथे 1-1.5 तास झालेला आहे आणि आपली डाळ पण छान भिजलेली आहे. आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, चाळणीवरती याला काढून ठेवायचं आणि एक 10 मिनिटं यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. बारीक करताना मी इथे 2 मिरच्या पण सोबतच बारीक करून घेतल्या आणि छान बारीक करायचं. म्हणजे खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप बारीक पेस्ट सुद्धा करायची नाही. थोडेसे दाणे जाडसर असे राहिले तरी चालतात आणि थोडी बारीक झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण वडे करतो आणि ते वडे खातो ना छान क्रिस्पी लागतात. तर एकदम बारीक करू नका आणि अजिबात पाणी न वापरता ही डाळ बारीक करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर
कांदा घालायचा आहे, तर मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घातला. भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा तिखट पण मी इथे घातला आहे. मिरची आपण ऑलरेडी घातली आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही घाला. त्यानंतर 1 चमचा मी इथे धणे जिरे पूड घातली. 2 चमचे तीळ घालायची आहे आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा ओवा असा हातावरती क्रश करून घालू आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. तर आता याला छान मिक्स करून याचे वडे तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही याला पकोड्यासारखे तळू शकता किंवा छोटे वडे तळू शकता. आता ही थाळी आपण करत आहोत, पुरणाची थाळी करत आहोत, जी आपल्याला नैवेद्याला दाखवावी लागते. तर अशा वेळेस ना आमच्याकडे असे मोठे वडे तयार केले जातात. माझी आई तर ते असे पोळपाटवरती एक कपडा ठेवते, त्यानंतर ते त्याच्यावरती असे थापते. पण मला असे हातावरती आवडतात, मग मी हातावरतीच थापते आणि तळून घ्यायचे आहे. तर हे बघा, मस्त आपले हे वडे असे थापून घ्यायचे हातावर आणि तळून घ्यायचे. तर तळताना गॅस मीडियम ठेवायचा. सुरुवातीला तेल छान गरम असायला पाहिजे आणि त्यानंतर मीडियम गॅसवर, कमी गॅसवर, थोड्या वेळानंतर कमी गॅसवरती हे वडे छान मस्त तळून घ्यायचे. तर किती मस्त रंगावरती तळून झालेले आहे. हे वडे थोडेसे जाडसर असतात ना, तर मग नंतर सगळ्यात शेवटी थोडासा गॅस कमी करून थोडा वेळ छान तळून घ्यायचे. तर मस्त क्रिस्पी आपले हे वडे तयार झालेले आहे. आता आपण आपल्या थाळीचा महत्वाचा पदार्थ, जसं मी सुरुवातीला सांगितलं, तर मस्त अशी दह्याची कढी करणार आहोत. पुरणपोळी सोबत कढी छान लागते किंवा या वड्यांसोबत पण कढी खूप छान लागते. तर आता कढी करण्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलं. कढी मी थोडी जास्त करून ठेवणार आहे, कारण कढी आम्हाला अतिशय आवडते. मग ही उरलेली कढी आम्ही परत 2 दिवस अजून वापरून घेतो, अजून पिऊन घेतो. तर काय केलं, 1 कप दह्यामध्ये पाव कप बेसन घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं पातळ असं तयार करून घ्यायचं किंवा ताक तयार करून घ्यायचं आणि आता याला फोडणी देऊ. आणि हो, मला एक सांगायचं राहिलं, की कढीसाठी ना दही जे आहे ते आंबट असायला पाहिजे. गोड दह्याची कढी नाही छान लागत, आंबट असायला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे आंबट दही नसेल किंवा तुमचं दही गोड असेल ना, तर मग त्यामध्ये थोडंसं अगदी लिंबूसत्व घाला. छान आंबट अशी कढी होते. तर आता इथे पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं, 1 चमचा. यामध्ये भरपूर लसूण घालायचा. लसूण चांगला थोडासा लालसर झाला, की त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर 2 मिरच्या अशा स्लिट करून घ्यायच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीमध्ये कढीपत्ता खूप आवश्यक आहे. यामध्ये ना मी मेथी घालायचं विसरले. तुम्ही मेथी सुद्धा घाला. मला नंतर लक्षात आलं. तर थोडीशी जी मेथीचे दाणे असतात ना, ते पाव चमचा वगैरे मेथीचे दाणे यामध्ये घाला, जेव्हा आपण जिरं मोहरी घालतो तेव्हा. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालू. कढी मला थोडीशी पिवळी आवडते. त्यानंतर आता लगेचच हे जे आपण ताक तयार करून घेतलं आहे, हे घालू आणि छान उकळून घेऊ. चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आणि छान याला उकळू द्यायची. तर उकळताना किंवा ही कढी उकळताना बऱ्याचदा ती फाटते. तर अशा वेळेस काय करायचं, मीठ जे आहे, मिठाचं जे प्रमाण आहे ते जास्त असावं, म्हणजे बरोबर असावं. म्हणजेच कढीमध्ये ना थोडंसं मीठ जास्त असायला पाहिजे. त्यामुळे काय होते, कढी जी आहे ती फाटत नाही आणि चवीला पण छान लागते. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. तर इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. खूप पातळ नाही करायची किंवा खूप घट्ट पण ठेवायची नाही ही कढी. सुरुवातीला आपण पाणी घातलं होतं आणि त्यानंतर परत मी घातलेलं आहे. तर टोटल मी इथे 1.5 कप इतकं पाणी घातलं आणि आता हे बघा, या पद्धतीने मस्त उकळली आहे. कढी उकळताना खूप बुडबुडे येतपर्यंत नाही उकळवायची. असा थोडासा फेस यायला लागला ना आणि आजूबाजूला अशी थोडीशी वरती यायला लागली कढी, की कढी आपली झाली असं समजायचं. फेस येऊ द्यायचा. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली ही कढी तयार आहे. बघितलत ना? तर याच पद्धतीने आपण कढी तयार करायची. अप्रतिम होते. आणि स्वयंपाक करता करता पुरण पण मी तयार करून घेतलं. त्यानंतर सगळ्यात शेवटी पुरणपोळी तयार केली, साधी पोळी तयार केली आणि या पुरणपोळीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि या संपूर्ण थाळीमध्ये त्याच दिवशी एकत्रच मी सगळे पदार्थ केले. पण फक्त पुरणपोळीचा व्हिडिओ मी वेगळा दाखवलेला आहे, म्हणजे तेवढंच त्याला चांगला न्याय मिळावा पुरणपोळीला म्हणून.
त्यानंतर आता आपल्या थाळीचे सगळे पदार्थ तयार झालेले आहे. आता आपण थाळी सर्व करू. तर सगळ्यात पहिले मी वरण भाताचा कुकर तयार करून घेतला, पुरणाची डाळ शिजवून घेतली आणि हे सगळं शिजत असताना हा संपूर्ण स्वयंपाक तयार करून घेतला, ज्यामध्ये मसाले वांगे झाले, कढी तयार करून घेतली, वडे तळून घेतले, पापड तळून घेतले, चपाती करून घेतली. आमच्याकडे पुरणाची पोळी जरी असली तरी चपाती पण लागते, मग चपाती करून घेतली आणि मस्त अशी पुरणपोळी झाली सगळ्यात शेवटी. आणि हे ताट आपण मस्त असं वाढून घेतलेलं आहे. तर होळी स्पेशल हे ताट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आजच्या थाळीमधला कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला, किंवा कुठला पदार्थ असा आहे जो मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे, हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आजचा व्हिडिओ आणि आजच्या रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.